नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे बालुशाही, अगदी वेगळ्या पद्धतीमध्ये। तर यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा। चला तर मग आपण बनवूया। तर आपल्याला बालुशाही बनवण्यासाठी मैदा घ्यायचा आहे। 1 वाटी मैदा घेतलाय मी इथं। अगदी थोडंसं मीठ घालायचंय आणि 2 चमचे मी तूप घेतलंय। साजूक तूप घालायचे। आता तूप आपल्याला व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचे। छान असं तूप लावून घ्यायचे, एकजीव झालं पाहिजे। तर तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल। छान असं बारीक चाळणीने चाळून घ्यायचंय गव्हाचं पीठ। गव्हाच्या पिठाची छान अशी बालुशाही तयार होते। तर अगदी व्यवस्थित आपलं तूप लावून झालंय पिठाला। हे बघा, छान असा गोळा तयार होतोय। आता थोडं थोडं पाणी घालायचंय आणि व्यवस्थित मळून घ्यायचंय आपल्याला। तर आपल्याला पीठ जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त सैल पण नाही, मीडियम पीठ मळायचंय आपल्याला। छान असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता एक 5 मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊ, तोपर्यंत पाक बनवून घेऊ। तर 1 वाटी साखर घेतली मी इथं। पाणी घालायचंय। आता व्यवस्थित आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। तर पाक आपल्याला जसं आपण गुलाबजामसाठी पाक तयार करतोय ना, असाच पाक आपल्याला बालुशाहीसाठी तयार करायचा आहे। जास्त घट्ट पाक नाही बनवायचा आहे, अगदी हलका हलका आपल्याला पातळच पाक बनवायचा आहे। तर मध्ये मध्ये आपल्याला असं पाक चमच्याने ढवळत राहायचं आहे। एक 5 मिनिटाचा पाक आपला तयार होईल। फक्त एक तारीचा असा पाक बनवायचा आहे आपल्याला। तर वेलची पूड घालायची थोडीशी। पाक अगदी व्यवस्थित तयार झालाय। हे बघा, छान असा पाक तयार झालाय। आता गॅस बंद करूया। तर पाक थंड होतोय तोपर्यंत आपण बालुशाही बनवून घेऊ। इथे मी अगदी थोडंसं आपल्याला कलर घालायचा आहे। छान असा बालुशाहीला कलर येईल। तर हे बघा, पिठे अगदी व्यवस्थित भिजले। आता आपण बालुशाही बनवून घेऊया। तर आपल्याला छान असं आता पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे। हे बघा, असं लांबट आकाराचं आपल्याला पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे का, हे साईडने आपल्याला ह्याच्या कडा आहे ना, त्याच्या कापून घ्यायचं आहे। असं कापून घ्यायचं आहे आपल्याला आणि अगदी हळूच अशा पद्धतीने आपल्याला मधून कट करून घ्यायचे। अगदी बारीक बारीक कट करायचे आपल्याला। तर आपल्याला आता इथे थोडंसं पाणी लावून घ्यायचे। पाणी लावून घ्यायचे आणि हे अलगद उचलून घ्यायचे साईडने। हे बघा, असं एक एक लेयर्स अशा हळूच काढायचे आपल्याला।
तसंच आता दुसऱ्या साईडने पण अगदी हळूच आपल्याला एक एक लेयर्स काढायचे आहे. सगळ्या लेयर्स अशा काढून घ्यायच्या आहे. आता इथं आपल्याला अगदी व्यवस्थित पाण्याने बंद करून घ्यायचं आहे आणि इथं थोडंसं कट करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ. हे बघा, इथं मी कट करून घेतलंय. आता अगदी अलगद आपल्याला ह्या लेयर्स काढायच्या आहे. असे 3 भाग करायचे आपल्याला. अगदी हळूवार या लेयर्स काढून घ्यायचे अशा पद्धतीने. आता इथं काय करायचे आपल्याला, डिझाईन तयार करायची. हे बघा, अशा पद्धतीची. अगदी छान असं आपलं डिझाईन तयार झाली. आणि आता इथं थोडंसं पीठ असं ओढून घ्यायचंय आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने. आणि व्यवस्थित पुन्हा बंद करून घ्यायचे. हे बघा, असं छान अशी डिझाईन तयार झाली बालुशाहीची. आता काय करायचंय की इथं थोडंसं पाणी लावून घ्यायचं. हे बघा, इथं थोडं पाणी लावून घेतलंय मी आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला बंद करून घ्यायचे. छान अशी आपली बालुशाही तयार झाली डिझाईनमध्ये. आता आपण अशा पद्धतीने सर्व बनवून घेऊ. तर इथे पुन्हा थोडंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचे. आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं. इथं थोडंसं बंद करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, दुसरी ही डिझाईन आपली छान अशी तयार झाली बालुशाहीची. तर हे बघा, छान अशी आपली बालुशाही तयार झाली. आता आपण तेलामध्ये तळून घेऊया. तर हे बघा, तेलही व्यवस्थित गरम करून घेतलंय. तर आपल्याला खूप जास्त प्रमाणात तेल गरम करायचं नाही. अगदी लो हीटवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय. एक एक बालुशाही आपल्याला हळूच सोडायची आहे. तर अगदी गॅस कमीच ठेवायचा आहे आपल्याला, मोठा करायचा नाही. तर अगदी व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही साजूक तुपामध्येही तळू शकता. मी इथं तेलामध्ये तळून घेते. शेंगदाणा तेल घेतले आणि तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आपल्याला. तर बालुशाही तेलात टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने मध्ये अजिबात ढवळायची नाही आहे. तर छान अशी तळून घ्यायची. आपोआप हळूहळू तेलावरती येते ती.
हे बघा अगदी हळूहळू तेलावर तरंगायला लागली आहे. कशी छान अशी वरती आली, तेलावरती तरंगू लागली. त्याच्यामुळे अजिबात आपल्याला चमचा लावायचा नाही लगेचच. आता अगदी हलक्या हाताने आपण अगदी हळूच थोडेसे फिरवून घ्यायचे. हे बघा अगदी मंद आचेवर आपण तळतोय ना, छान असे पदर सुटले. हे बघा जितकं आपण लो हीटवर तळू ना तर तितकं छान असे आतूनही तळल्या जाते. आपण जर हाय हीटवर तळलं तर वरून व्यवस्थित तळते पण आतमध्ये कच्चा राहते. त्याच्यामुळे आपण एकदम लो हीटवरच तळायचे आपल्याला. हे बघा अगदी पूर्णपणे तेलावरती तरंगताय, परफेक्ट तळून झालंय. आता आपण काढून घेऊया. तर हे बघा लगेच पाकात टाकायचे आपल्याला गरम असतानाच. अगदी व्यवस्थित पाकामध्ये आपल्याला हे डीप करून घ्यायचे आहे. सगळीकडे पाक व्यवस्थित लागला पाहिजे. दुसऱ्या साईडनी व्यवस्थित पाकामध्ये आपल्याला हे डीप करायचे आहे. आता एक 5 मिनिटासाठी आपण असंच ठेवूया पाकात. हे बघा व्यवस्थित पाकामध्ये आपण डीप करून घेतलंय. काढून घेऊया. अगदी छान अशी बालुशाही तयार झाली. तर हे बघा अतिशय छान अशी आपली बालुशाही तयार झाली आहे. हे बघा छान असे लेयर्स आले बालुशाहीला, एकदम परफेक्ट तयार झाले. तर ह्या पद्धतीने तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.